मॉर्निंग एव्हरीवन. तर आमचं मॉडेलचं नाव आहे अर्ली मॉर्निंग लँडस्लाईड मॉडेल, म्हणजेच भूस्खलन लवकर इशारा मॉडेल. आता भूस्खलन म्हणजे काय? भूस्खलन म्हणजे पहाडावरील माती सरकणे किंवा पहाडावरील दगड हा खाली पडणे म्हणजेच भूस्खलन. आता मॉडेल कसा होतो, म्हणजे याचा यूज कसा होतो, तर मग पहाडावरची डोंगरावरची काही हालचालीमुळे माती पडते किंवा तिथे काही व्हायब्रेशन्स होतात, त्यामुळे दगड खाली पडतात. आणि आम्ही इथं आयरनचा बॉल घेतला. आम्ही आयरनचाच बॉल का घेतला, दुसरा बॉल का नाही घेतला? कारण आयरनचा बॉल जे भूअंतर होणाऱ्या हालचाली आहे त्यांना ओळखतो, म्हणजे तो डिटेक्टर म्हणून आम्ही ते यूज केला आहे. आता जसं तुम्ही बघू शकता इथे व्हायब्रेशन झाल्यामुळे आयरनचा बॉल याच्यात पडला आणि बझर वाजला. आणि आयरनचा बॉल या कपमध्ये पडला, तर या कपमध्ये आम्ही इथे बॅटरी कनेक्ट केली आहे आणि वायर्स आहे, म्हणजे जेव्हा बॉल या कपमध्ये पडणार तेव्हा ते करंट फ्लो होणार आणि मग इलेक्ट्रिक सर्किट पूर्ण कंप्लीट होणार आणि नंतर तो बझर वाजणार. तर असं आमचं मॉडेल आहे. थँक्यू. विद्यार्थी मी स्वराली रेखे आहे. मी स्वरा म्हणाले. आमचा प्रयोग आहे आमच्या प्रयोगाचे नाव आहे शेतकरी मित्र. आणि तर आता आपण आणि हा काय कामाचा आहे, म्हणजे हा खरोखर शेतकरीचा मित्र आहे की नाही आहे, आणि आहे तर तो काय कामाचा आहे तर ते बघूया. तर पहा, इथे आम्ही एक बटन लावलेली आहे, आणखी त्यात एक मोटर बसवलेली आहे, त्यामुळे त्या मोटरवर तो लाईट लावलेला आहे आणि ते फिरते. आणखी आम्ही आता तुम्ही म्हणाल की पावसाळ्यात टिकेल का, तर आम्ही याच्यावर एक अशी आयडिया दिली आहे की पावसाळ्यामध्ये आम्ही त्याच्यावर प्लास्टिक कोटिंग करू, म्हणजे पावसाळ्यामध्ये सुद्धा टिकेल. आणखी तर दुहेरी उद्देश म्हणजे आपण सकाळी हे जर मॉडेल असं ठेवलं शेतामध्ये, ते पक्षी वगैरे येतात ते त्याला घाबरतील, आणखी शेतामध्ये येतील नाही आणि पिकाची नासाडी होणार नाही. अशा प्रकारे आमचे शेतकरी मित्र शेतात राबराब राबतो, आणखी शेतकऱ्याला मदत करतो. तसंच तर शेतकऱ्याला खूप कष्ट करावं लागते पिकांसाठी, आणि आजकाल तसेच तर पिकं कमी येतात किंवा पिकं आले तरी त्या प्राण्यांचा खूप त्रास असतो. तर त्याच प्राण्यांना दूर ठेवण्याकरिता म्हणजे ते भुसकावणं टाईप असं आहे, त्या प्राण्यांना दूर ठेवण्याकरिता पिकांचं नुकसान नाही झालं पाहिजे, त्यासाठी हा प्रयोग आम्ही केला आहे.